हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला उपमा दाखवते. आता उपमा हा घराघरात सगळ्यांच्याकडे होतो. त्यात आता उपम्यात वेगळं काय असं वाटतं, पण उपम्याची चव आणि त्याचा मऊसूतपणा म्हणजे खाताना खूप छान लागणं, ह्याला पण एक महत्त्व आहे. म्हणजे तो असा भरभरीत झाला तर चांगला लागत नाही. त्यामुळे उपम्यासाठी ना माझ्या मुलाच्या लग्नात आम्ही स्वयंपाकाला बाई ठेवली होती. तर त्यांनी ना त्या मावशीनी उपमा केला होता नाश्त्यासाठी आणि इतका अप्रतिम झाला होता की सगळ्यांना आलेल्या सगळ्यांना तो उपमा खूप आवडला. तर तो उपमा त्यांनी कसा केला होता त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता रवा घेतला आहे आपण. तर रव्याला मी भाजून घेतला आहे. आता इतपतच भाजायचा रवा, अगदी खूप काळा किंवा खूप लाल करायचा नाही. काळा नाही, सॉरी, लाल करायचा नाही. असा इतपत मध्यम ह्याच्यावर भाजून घ्यायचा की अगदी थोडाफार रव्याचा रंग बदलेल एवढा भाजून घ्यायचा. त्याप्रमाणे रवा हा भाजून घेतला आहे. आणि भाजताना ना सुरुवातीला थोडा असा काही न घालता भाजायचा कढई, आणि नंतर थोडा 1 चमचा मी तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर हा रवा असा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्याला फोडणीसाठी मोहरी, जिरं आणि हिंग घालणार आहे. हळद वगैरे काही लागणार नाही आहे आपल्याला. तसंच कढीपत्ता आहे, मिरची आहे. त्याच्यानंतर हे घालणार आहे, कांदा. कांदा पण अगदी थोडा घालायचा आहे. अर्धा कांदा घेतला आहे मी. कांदा घातला नाही घातला तरी चालतो. त्याच्यानंतर मी गाजर घालणार आहे. मी कॉर्न घेतले आहेत, मटार नाही आहे माझ्याकडे म्हणून मी कॉर्न घेतले. तर कॉर्न घालणार. आणि फोडणीसाठी तुम्हाला दाखवते मी तेल आणि अर्धं तेल आणि अर्धं तूप घालणार आहे, कारण त्यांनी ना त्याची चव फार छान लागते. आणि कॉर्न घालणार आहे. वरून घालायला कोथिंबीर, खोबरं आणि मीठ. आणि ना आपण आंबटपणाला थोडंसं काहीतरी घातलं ना त्याला, तर तो छान लागतो. आता टोमॅटो तुम्ही वरतून बारीक कापून वरतून टाकू शकता. फोडणीत घातला तर तो गाळ होईल. तर त्यांनी आहे ना, त्या मावशीनी ह्याच्यामध्ये फोडणी सगळी झाल्यावर त्याच्यामध्ये दही घातलं होतं. त्यामुळे मी आज दही घालून तुम्हाला दाखवते. दही घातलं ना चव अप्रतिम लागते. आणि त्याच्यामध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर किंचित साखर घाला चवीला. दही आहे म्हणून, आंबट काहीतरी आहे म्हणून. पण साखर नाही घातली तरी छान लागतो. मी घालणार नाही आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घाला. हे एवढं साहित्य आहे सगळं उपम्याचं. आता कसा करायचा तो आपण बघू. हे बघा, आता तेल चांगलं तापलेलं आहे. मी 1 चमचा तेल टाकलं होतं. आता मी त्याच्यामध्ये तूप घालते आहे. साधारण आता हा माझा छोटा आहे खूप चमचा. हे बघा, अगदी एवढीशी पळी आहे. त्यामुळे मी ते 2 टाकले. तुम्ही 1 टाकलं तरी 1 चमचा असेल तुमच्याकडे, टेबलस्पून वगैरे, टेबलस्पून नाही, टीस्पून, तरी तुम्ही तेवढा भरून टाकला तरी चालतं. एक तुपाने आहे ना वेगळी चव येते उपम्याला. तुम्ही टाकून बघा. त्याच्यानंतर आता तापलं आहे का बघू आपण. मोहरी चांगली म्हणजे हे तेल तापलं की मगच मोहरी टाकायची, म्हणजे तडतडली पाहिजे चांगली. आता झाली आहे तर मी मोहरी टाकते थोडी. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकते. जिरं पण चांगलं फुललं की आपण त्याच्यामध्ये उपम्याला ना हे घालावा, हिंगाची चव फार छान लागते उपम्याला. हिंग घातला आहे. त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता घालते. मिरची आणि कढीपत्ता घालून चांगलं ढवळून घेते. आणि उडदाची डाळ जर तुम्हाला आवडत असेल ना तर उडदाची डाळ घाला. थोडीशी मी उडदाची डाळ टाकते ह्याच्यामध्ये. आता कोणी कोणी शेंगदाणे वगैरे पण घालतात, ते तुमच्या आवडीवर आहे. शेंगदाणे घालतात, कोणी काजू घालतात. जे तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही घाला. मी थोडीशी उडदाची डाळ घातलेली आहे. आता उडदाची डाळ थोडी झाली ना, म्हणजे अगदी करपवून द्यायची नाही, पण थोडीशी लाल झाली ना की आपण लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकू. चांगली तेलामध्ये ही तळली गेली पाहिजे उडदाची डाळ. मग त्याचा जशी ती होते ना तर मग असा खमंग वास सुटायला लागतो. हे बघा, थोडंसं असा गुलाबी लालसर व्हायला लागली आहे डाळ. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकू. कधी कधी काय होतं माहिती आहे,
आपण घाईघाईमध्ये उडदाची डाळ टाकतो, गॅस मोठा राहतो आणि मग ती डाळ ना खूप करपते, अशी काळी पडते, मग तशी डाळ पण छान नाही लागत. त्यामुळे हे बघा आता मी तुम्हाला दाखवते, ही उडदाची डाळ आहे. ह्याच्यामध्ये अशी गुलाबी थोडीशी झाली ना की लगेचच म्हणजे हे करायचं, कांदा टाकायचा. अगदी खूप लाल होईपर्यंत आपण थांबलो ना तर ती पटकन काळी पडते. आता कांदा कसा ह्याला खूप काही करून घ्यायची गरज नाही आहे. कांदा झाला की ह्याच्यामध्ये लगेच मी गाजर टाकते. गाजर पण चांगलं बारीक खूप चिरून घेतलं आहे मी. तुम्हाला पाहिजे तर मोठ्या किसणीने किसून घेऊ शकता, कारण खूप जाड ठेवलं तर मग ते दाताखाली खूप येतं करकरीत, कारण तसं काही खूप शिजत नाही ह्याच्यामध्ये. आता गाजर टाकले. आता ह्याच्यामध्ये मी कॉर्न टाकते, म्हणजे कॉर्न पण थोडेसे मऊ पडतील. आता ह्याच्या कॉर्न आणि हे टाकलं आहे ना, त्याच्यावर एक मी 5 मिनटं पण नाही, 1-2 मिनटं झाकण देऊन ठेवणार आहे, म्हणजे थोडं कॉर्न आणि गाजर आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. आता मी झाकण काढून बघते, चांगली वाफ आलेली आहे आणि हे आपलं कॉर्न, गाजर आणि कांदा छान झालेला आहे. रंग किती सुरेख दिसतोय बघा, एकदम कलरफुल दिसते. तरी त्याच्यात हिरवा मटार असताना तर अजून छान दिसलं असतं. माझ्याकडे मटार नाही आहे आत्ता, म्हणून मी नाही घातला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शिमला मिरची पण बारीक चिरून घालू शकता. आता मी मीठ टाकते, कारण हे झालेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच मी दही घालणार आहे. आणि तुम्हाला जर साखर घालायची असेल तर ह्याच्यामध्येच थोडीशी तुम्ही साखर घाला, म्हणजे छान लागतं. हे दही सगळं हां, आणि तुमच्याकडे जर दही नसेल तर असं काही नाही की दही पाहिजे. ताक असेल तर तुम्ही ताक घाला, काही प्रॉब्लेम नाही. ताक असेल तर तुम्ही साधारण 1 पाववाटी वगैरे ताक घाला. आता माझा 1 वाटी रवा आहे हा, तर तुम्ही त्या प्रमाणात किती घेणार त्या प्रमाणात तुम्ही ताक घाला. आता 1 वाटी रव्याला ना मी 3 वाट्या पाणी, हे बघा 3 वाट्या पाणी मी उकळवायला ठेवते, गरम करायला. कारण साधारण म्हणजे उपमा जर मऊ व्हायला पाहिजे असेल ना तर तिप्पट पाणी घालते, म्हणजे एकाला 3 वाट्या मी घालते पाणी, आणि तसा छान लागतो. अर्थात त्या मावशीने मला सांगितलं, आम्ही काय असा अंदाज वगैरे ठेवत नाही, आम्ही म्हणजे आम्हाला सवय झाली आहे, त्यामुळे आम्ही गरम पाणी ओततो, अंदाजाने आम्ही करतो. तर आपल्याला काय एवढी म्हणजे खूप ह्याची म्हणजे सतत करत नाही, त्यामुळे मी वाटीने मोजून पाणी घातलेलं आहे. आता हे छान झालेलं आहे बघा, दही पण छान विरघळलं गेलं आहे, मीठ पण टाकते. आता ह्याच्यामध्ये ना हा रवा टाकून परत आपण छान ढवळून घेऊया, कारण हे सगळा मसाला आहे ना तो रव्याला लागला ना तर रव्याला चांगली टेस्ट येते. आता ह्या मसाल्यात जरा रवा छान ढवळला ना की त्या रव्याला वेगळी टेस्ट येते, आणि त्याचं जे आपण काय दही मीठ जे काय सगळा मसाला घातला आहे ना तो सगळा ह्या रव्याला छान लागतो. आणि त्याच्यानंतर आपण पाणी घातलं की मग ते छान चव येते. त्याला आता 2 मिनटं मी हा वाफेत म्हणजे असाच ठेवते तेलामध्ये. हे बघा आता छान ढवळून झालं आहे माझं हे मसाल्यात रवा. आता ह्याच्यामध्ये मी हळूहळू करत पाणी टाकणार आहे, अगदी भस्कन ओतायचं नाही आहे पाणी. पाणी उकळून घेतलं आहे मी. जर तुम्हाला कसा पाहिजे त्याच्यावर आहे, जरा उपमा मऊ छान लागतो
त्यामुळे मी एका वाटीला 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आमच्याकडे उपमा जरा मऊ असला ना की आवडतो, छान वाटतो खायला, आणि गरम गरम खाल्ला तर खूपच छान लागतो. त्यामुळे मी एक वाटी रवा घेतला तर त्याला 3 वाट्या पाणी घेते. आता हा बारीक गॅस करून आपण थोडं झाकण देऊन ठेवू, म्हणजे ते उडतंय तर बाहेर उडणार नाही. बघा आता आपण झाकण काढून बघू. अगदी 2 मिनटं मी झाकून ठेवलेलं त्याला. हे बघा सगळं पाणी जिरलं आहे त्याचं, आणि छान असा मऊसूत उपमा तयार आहे. हे बघा किती सुंदर दिसतोय, आणि म्हणजे असंच त्याच्यात बघितलं की असं वाटतं की खरंच खूप छान मऊ मऊ झालेला आहे म्हणून. असा हा उपमा. आता ह्याच्यावर आहे ना सगळ्यात शेवटी, म्हणजे आता उपमा सगळं पाणी वगैरे जिरलेलं आहे, परत ना तुमचा 1 चमचा तूप घालायचा आणि परत 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. बघा आता मी तूप घालते ह्याच्यावर. ते तूप सगळीकडे मिक्स करायचं, त्याला छान लागलं पाहिजे. आणि एकदा उपमा झाला ना की खूप वेळ त्याला असं वाफेत ठेवायचं नाही. आता अगदी 1 मिनिट मी ठेवणार आहे, कारण खूप वेळ ठेवलं ना की तो कडक कडक व्हायला लागतो. त्यामुळे अगदी 1 मिनिट मी झाकण ठेवते, मग आपण बघू. आता झाकण काढले. मी आज तुम्हाला एक सांगायला विसरले, फोडणीमध्ये ना थोडंसं आलं टाकायचं किसलेलं, तर मी टाकायला विसरले. तर मी हे बघा वरून थोडंसं घालते आणि त्याला झाकण देऊन ठेवते, म्हणजे मग ते त्या आलं त्याच्यामध्ये मिक्स होईल. आता आपला उपमा तयार आहे. मी गॅस बंद करते. छान मऊसूत झालेला आहे, आणि वास तर अगदी अप्रतिम येतो आहे त्याचा, खूप सुंदर वास येतो आहे. आता ह्याच्यातच तुम्ही वरून घाला किंवा कसंही घाला, पण ह्याच्यात मी जरा मिक्स करायला खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे, कारण वरून घातलं की ते सगळीकडे नीट लागत नाही, म्हणून वरून पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आता हे असं आहे बघा, किती सुंदर दिसतो आहे, लाल पिवळा, नंतर त्याच्यामध्ये मोहरीचे काळे काळे दाणे, हिरवं खोबरं आणि दही घातल्यामुळे चव याची खूपच छान लागते. असा हा उपमा आपला. हे बघा मऊ, किती छान मऊ झाला आहे, अगदी छान मिळून आला आहे, आणि अगदी असं लुसलुशीत झाला आहे उपमा. आणि उपमा हा आहे नेहमी आता गार झाला तरी छान लागतो, नाही असं नाही, पण उपमा हा नेहमी गरम गरम खाल्ला ना तर खूप छान लागतो. तुम्हाला कसा वाटला उपमा, असा पण नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. बघा आपला उपमा तयार आहे. मऊ, छान मऊ झालेला आहे, मोकळा पण झालेला आहे. हे बघा, आणि त्याच्याबरोबर तो मोकळा पण झाला आहे आणि मऊ पण आहे, म्हणजे असा कोरडा कोरडा नाही आहे. तर हा आपला उपमा तयार आहे. आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. तुम्ही पण असा उपमा नक्की करून बघा. धन्यवाद.